व्हेरी गुड मॉर्निंग स्टुडंट्स. बघा, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण उष्णतेचे मापन व परिणाम या पाठामधील पुढचा पॉईंट बघणार आहोत. त्यामध्ये आहे उष्णतेचे परिणाम. म्हणजे बघा, उष्णतेमुळे कोणकोणते परिणाम घडून येतात त्या परिणामांचा अभ्यास आपण या टॉपिकमध्ये बघणार आहोत. उष्णतेच्या परिणामालाच आपण इफेक्ट्स ऑफ हीट असं म्हणतो. इफेक्ट्स ऑफ हीट. इफेक्ट म्हणजेच काय, तर एखाद्या गोष्टीवर होणारा परिणाम किंवा त्याच्यातील बदल, त्यालाच आपण परिणाम असे म्हणतो. तर बघा, आपण मागील इयत्तांमध्ये उष्णतेचे पदार्थांवर होणारे 2 परिणाम बघितले होते. त्यातील पहिला होता तो आकुंचन व प्रसरण. आता समजा आपल्याकडे बर्फ आहे, आपण बर्फ घेतला आणि बर्फाला जर आपण उष्णता दिली, त्याचं तापमान वाढवलं तर काय होतं, तर बर्फ हळूहळू वितळायला सुरुवात होते. म्हणजे काय होतं, तर बर्फाचे प्रसरण पावत असते किंवा बर्फ प्रसरण होत असतो. त्या उलट जर आपण बर्फाला पुन्हा थंड केलं किंवा बर्फाचं जे तापमान आहे ते कमी केलं, काढून घेतलं, तर आपल्याला उलट बदल झालेला दिसून येईल. म्हणजे बर्फ जो आहे तो आकुंचन पावलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे काय, तर उष्णतेचे परिणाम कोणकोणते आहेत, तर एखाद्या गोष्टीचे आकुंचन किंवा प्रसरण हे 2 महत्त्वाचे परिणाम आपल्याला उष्णतेमुळे झालेले दिसून येतात. त्यातला पहिला जो आहे तो बघा, प्रसरण. प्रसरण म्हणजेच काय, तर एक्सपान्शन. एखाद्या गोष्टीचं प्रसरण होणे किंवा ती वितळणे, त्याला आपण एक्सपान्शन सुद्धा म्हणतो. तर बघा, जसं उदाहरणार्थ काय, तर बर्फ किंवा कोणतीही अशी वस्तू घ्या जिला उष्णता दिल्यावर ती प्रसरण पावते किंवा ती वितळते. अशी कोणतीही गोष्ट, मग ते आईस्क्रीम असू द्या. जर आपण आईस्क्रीम घेतलं, आईस्क्रीमला जर आपण उष्णता दिली, त्याचं तापमान वाढवलं, तर आईस्क्रीम काय होतं, तर ते वितळू लागतं. पण जर उलट आपण त्याचं उष्णता कमी केली किंवा त्याला आपण थंड ठिकाणी ठेवलं, तर ते आकुंचन पावतं. म्हणजे आईस्क्रीम कुठे तयार होतं, तर थंड ठिकाणी तयार होतं. आईस्क्रीम बनवण्यासाठी किंवा बनण्यासाठी थंड तापमानाची किंवा थंड वातावरणाची आवश्यकता असते. त्यामुळे आपण बेसिकली आईस्क्रीम हे जास्तीत जास्त आपण फ्रीझरमध्येच ठेवत असतो. कारण फ्रीझरचं जे ते तापमान असतं ते खूप थंड असतं, 0 डिग्री सेल्सिअस एवढं असतं. आणि आईस्क्रीमसारख्या किंवा बर्फासारख्या गोष्टी बनवण्यासाठी थंड तापमानाची जास्त आवश्यकता असते, हे आपल्याला यावरून समजतं. त्यानंतर बघा, तर हे जे एक्सपान्शन म्हणजे प्रसरण आहे, ह्याच्यामध्ये बघा, उष्णतेचे स्थायू, द्रव आणि वायू या 3 घटकांवर किंवा या 3 पदार्थांच्या ज्या अवस्था आहेत, या तिन्ही अवस्थांवर इफेक्ट झालेला किंवा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. तर त्यामध्ये आपलं पहिलं बघूया की स्थायूंचे प्रसरण. म्हणजे उष्णतेचा स्थायूवर कोणत्या प्रकारे परिणाम झालेला आहे तो आपण इथे बघूया. तर स्थायूंचे प्रसरण बघा, स्थायूंचे एकरेषीय प्रसरण म्हणजे तापमान वाढीमुळे तार किंवा सळीच्या रूपातील स्थायूच्या लांबीत होणारी वाढ. तर स्थायूंच्या प्रसरणामध्ये सुद्धा बघा सब पॉईंट्स आहेत, काही उपघटक आहेत. तर त्यातलं आहे एकरेषीय प्रसरण. दुसरं आहे प्रतलीय प्रसरण. हे तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या, प्रतलीय प्रसरण. आणि तिसरं आहे घनीय प्रसरण. घनीय प्रसरण. तर हे काय आहे, स्थायूंचे 3 प्रकारातील प्रसरण आहेत. तर स्थायूंच्या प्रसरणामध्ये आपण बर्फाचं उदाहरण घेऊ शकतो. जर आपण बर्फाची उष्णता वाढवली तर काय होतं, बर्फ हळूहळू वितळू लागतो, त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होतं. म्हणजे स्थायू गोष्टींवर किंवा स्थायू पदार्थांवर सुद्धा उष्णतेचा प्रत्यक्ष परिणाम आपल्याला दिसून येतो. तर त्यामध्ये पहिलं जे आहे ते एकरेषीय प्रसरण. एकरेषीय प्रसरण म्हणजेच काय, तर तापमान वाढीमुळे तार किंवा सळईच्या रूपातील जे स्थायू पदार्थ असतात, मग ती तार असू द्यात, सळई असू द्या किंवा एखाद्या लोखंडी पाईप असू द्यात, तिला जर आपण उष्णता दिली तर ती उष्णता वाढीमुळे काय होतं, तर ती लोखंडी जी तार आहे किंवा सळई आहे ती वितळत नाही, तर उलट तिच्या लांबीमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते.
म्हणजे एकरेषीय प्रसरण म्हणजे काय, तर स्थायूंच्या लांबीत वाढ होणे. स्थायूंच्या लांबीत वाढ होणे हे एकरेषीय प्रसरणाचं उदाहरण आहे. म्हणजे बघा, आपण बघतो की जिथे सळई किंवा लोखंडी तारा तयार करण्याच्या ज्या कंपन्या असतात त्यामध्ये काय होतं, तर त्या तारांना उष्णता दिली जाते. उष्णता दिल्यामुळे ते तार लवचिक बनतात आणि लवचिक झाले की आपण त्यांना खेचून किंवा ओढून त्या तारांची लांबी वाढवू शकतो. यालाच आपण एकरेषीय प्रसरण म्हणजे एका रेषेत होणारं स्थायूंचं प्रसरण त्याला आपण एकरेषीय प्रसरण असं म्हणतो. आणि एकरेषीय प्रसरणामध्ये काय होतं, तर स्थायूंची जे स्थायू पदार्थ आहेत म्हणजे तार, सळई किंवा लोखंडी पाईप त्यांची या प्रसरणातून लांबी वाढवली जाते एकाच रेषेमध्ये, म्हणून त्यांना एकरेषीय प्रसरण असे म्हणतो. त्यामध्ये बघा, समजा एका L1 लांबीच्या सळईचे तापमान T1 पासून T पर्यंत वाढवल्यास तिची लांबी L2 होते. समजा बघा, आपण जर A1 लांबीची सळई घेतली, सळईची लांबी काय आहे, म्हणजे आपल्याकडे जी पहिली सळई आहे तिची लांबी जर L1 असेल, ठीक आहे, आणि तिच्या जर आपण T1 तापमान दिलं, तिचं तापमान आपण T1 पासून T2 पर्यंत जर वाढवत नेलं तर त्या सळईची लांबी किती होते, L2. कधी होते, जेव्हा आपण तिचं तापमान T1 पासून T2 पर्यंत वाढवत नेऊ म्हणजे इन्क्रीज करू किंवा तापमान वाढवू, तेव्हा त्याची L1 लांबीची जी सळई आहे तिची लांबी किती होते, L2 होते. म्हणजे लांबी वाढत जाते. सळईच्या लांबीतील वाढ ही सळईची मूळ लांबीवर केलेल्या तापमान वाढीच्या अनुपातात असते. म्हणजे ही जी सळईची लांबी आहे ही लांबी तिला दिलेल्या मूळ लांबीच्या, म्हणजे ही जी सळईची लांबी आहे तिला दिलेल्या तापमानामुळे मूळ सळईची लांबी ही वाढलेली आहे हे आपल्याला दिसून येते. मग ते आपण कसं लिहिणार, तर डेल्टा T बरोबर T2 मायनस T1. डेल्टा T म्हणजे काय, तर एकूण तापमान, म्हणजे सळईची लांबी वाढवण्यासाठी आपल्याला एकूण किती तापमान लागलं, तर T2 मायनस T1. आणि त्यामुळेच लांबीतील बदल आपण कसा लिहिणार बघा, मूळ लांबीसाठी इथे आपण अल्फा चिन्ह यूज केलेलं आहे किंवा वापरलेलं आहे आणि x म्हणून आपण वापरले तापमानाचा बदल. तापमानातील जो बदल आहे तो आपण x म्हणून वापरला आहे. त्यामुळे आता इथे बघा आपण कसं सोडवणार हे गणित, तर L2 वजा L1 म्हणून अल्फा L1 गुणिले डेल्टा T म्हणजे एकूण तापमान. त्यानंतर पुन्हा खाली L2 वजा L1 बरोबर लॅम्बडा गुणिले L1 गुणिले डेल्टा T. आणि त्यानंतर पुन्हा इथे येणार आपलं लॅम्बडा 2 बरोबर लॅम्बडा 1 कंसामध्ये 1 अधिक लॅम्बडा डेल्टा T. आणि इथं लॅम्बडा काय आहे, तर लॅम्बडा हा स्थिरांक किंवा एकरेषीय प्रसरणांक आपण म्हणू शकतो. लॅम्बडा हा एकरेषीय प्रसरणांक म्हणून इथे वापरलेला आहे. पुन्हा एकदा बघा, प्रसरण म्हणजे स्थायूंचं एकरेषीय प्रसरण म्हणजे काय, तर स्थायूंना उष्णता देऊन त्यांची लांबी एकाच रेषेमध्ये वाढवली जाते, त्याला आपण स्थायूंचं एकरेषीय प्रसरण असे म्हणतो. समजा जर आपण L1 आकाराची लांबी असलेली आपण सळई घेतली आणि त्या सळईचं तापमान जर आपण T1 पासून, म्हणजे समजा आपण एक 10 सेंटीमीटरची सळई घेतलेली आहे आणि तिचं तापमान समजा आपण 5 डिग्रीपासून 10 डिग्रीपर्यंत वाढवत नेलं तर त्या सळईची लांबी ही 15 सेंटीमीटर एवढी होईल. तर मग तिची आपण एकूण लांबी कशी मोजणार, तर म्हणून आपण इथं मूळ लांबीसाठी अल्फा चिन्ह घेतलेलं आहे आणि x म्हणजे आपण तापमानातील बदल घेतलेला आहे. मूळ लांबी हा x म्हणजे गुणिले तापमानातील मूळ लांबी अल्फा गुणिले तापमानातील बदल असं आपल्याला घ्यायचं आहे. म्हणून आपण इथं लिहिलं. आता मूळ लांबी काय आहे, तर मूळ लांबी आपल्याला कशावरून समजणार, तर हिची पहिली जी लांबी आहे ती लांबी आणि तापमान दिल्यानंतर सळईची होणारी लांबी या दोन्हींची वजाबाकी आपण मूळ लांबी म्हणून इथे घेतलेली आहे. म्हणून इथं लिहिलं L2 मायनस L1 अल्फा
L1 गुणिले डेल्टा टी म्हणजे काय आहे, तर हे दोन्ही तापमानांचं एकूण तापमान आपण डेल्टा टी म्हणून वापरलेलं आहे. त्यानंतर पुन्हा आपण L2 मायनस L1 बरोबर लॅम्बडा. लॅम्बडा कशासाठी घेतला आहे, तर एक रेषीय प्रसरणांक म्हणून आपण इथे लॅम्बडा वापरलेला आहे, गुणिले L1 गुणिले डेल्टा टी. त्यानंतर L2 वजा L1 आणि कंसामध्ये आपण लिहिलं आहे 1 अधिक लॅम्बडा डेल्टा टी, कारण इथं किती लांबी आहे, 1 लांबी दिलेली आहे. 1 ने जर लॅम्बडालाचा गुणाकार केला तर लॅम्बडाच उत्तर येईल आणि ह्यानं डेल्टा टीला जरी गुणलं तरी तेच उत्तर येईल, म्हणून 1 अधिक लॅम्बडा टी असं आपल्याला कंसामध्ये मिळालं आहे. आणि लॅम्बडाच आपण कशासाठी घेतलेला आहे, तर एक रेषीय प्रसरणांक म्हणून आपण इथे लॅम्बडाचा वापर केलेला आहे. चला आपण ह्याच्यावरचं एक उदाहरण सोडून बघूयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा उदाहरण बघा, एका अर्धा लिटर लांबीच्या स्टीलच्या सळईचे तापमान हे 60 डिग्री सेल्सिअसने वाढवल्यास तिच्या लांबीत किती वाढ होईल. तर बघा, समजा त्यांनी इथं दिलेले आहे, दिलेले जे घटक आहेत ते आपण लिहून घेऊया. तर काय दिलंय पहिलं, तर सळईची मूळ लांबी, सळईची मूळ लांबी किती दिलेली आहे, तर अर्धा मीटर, म्हणजेच किती, तर 0.5 मीटर एवढी आपल्याला सळईची लांबी दिलेली आहे. त्यानंतर स्टीलचा एकरेषीय प्रसरणांक म्हणजेच काय, तर लॅम्बडा किती दिलेला आहे बघा. एकरेषीय प्रसरणांक म्हणजेच काय, तर लॅम्बडा. तर एकरेषीय प्रसरणांक दिलेला आहे 0.000031 डिग्री सेल्सिअस हा एकरेषीय प्रसरणांक आहे. आणि तापमान किती, तापमान किती डिग्री सेल्सिअसनं वाढवायचं आहे, तर 60 डिग्री सेल्सिअसनं आपल्याला तापमान वाढवायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय शोधून काढायचं आहे, तर किती लांबीतली वाढ, म्हणजे सळईला 60 डिग्री एवढं तापमान दिल्यानंतर ती किती वाढू शकते, तिची लांबी किती वाढू शकते हे आपल्याला बघायचं आहे. मग लांबीतील वाढ आपण इथं काय करणार आहे, डेल्टा एल म्हणून घेणार आहे. तर डेल्टा एल किती हे आपल्याला शोधायचं आहे. तर बघा, आपण यासाठी कोणतं सूत्र वापरणार आहोत, तर मगाशी जे आपण सूत्र काढलेलं आहे ते सूत्र आपण वापरणार आहोत. डेल्टा एल बरोबर लॅम्बडा गुणिले L1 गुणिले डेल्टा टी. तर बघा, आता इथं आपण लॅम्बडाचं व्हॅल्यू काय आपल्याकडे, तर 0.0013 गुणिले L1 आहे आपल्याकडं 0.5 आणि डेल्टा टीची व्हॅल्यू आहे 60 डिग्री सेल्सिअस. तर या सर्वांचा एकत्रितपणे गुणाकार केल्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळतं ते आहे 0.039 मीटर. म्हणजे जर आपण अर्धा मीटर असलेल्या सळईला जर 60 डिग्री एवढं तापमान दिलं किंवा 60 डिग्री सेल्सिअस एवढं तापमानावरती तापवली असता, ती जी एकूण लांबी वाढणार आहे ती किती वाढणार आहे, तर 0.039 मीटर एवढी आपल्या सळईची लांबी आपल्याला वाढलेली दिसून येईल. तर अशा प्रकारची अनेक उदाहरणे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत, ती तुम्ही गृहपाठामध्ये सुद्धा सोडवू शकता. त्यानंतर पुढे बघणार आहोत आपण ते स्थायूंचे प्रतलीय प्रसरण. तर आता प्रतलीय प्रसरण म्हणजे काय, उदाहरण लिहून घ्या. आहे प्रतलीय प्रसरण बघा, स्थायूंच्या एकरेषीय प्रसरणाप्रमाणेच स्थायूच्या पत्र्याचे तापमान वाढवल्यास त्याचे क्षेत्रफळ वाढते. या स्थायूचे प्रतलीय प्रसरण असे म्हणतात. म्हणजे बघा, एकरेषीय प्रसरणामध्ये स्थायूंची लांबी वाढली तर प्रतलीय प्रसरणामध्ये स्थायूंच्या क्षेत्रफळाची वाढ होते. स्थायूंचे काय वाढते, तर क्षेत्रफळ वाढते. प्रतल म्हणजेच काय, तर त्याचा पृष्ठभाग. जर स्थायूंचा पृष्ठभाग वाढला तर नक्कीच त्याच्या क्षेत्रफळात सुद्धा वाढ होणार आहे. म्हणूनचे स्थायूंचे प्रतलीय प्रसरण म्हणजे काय, तर स्थायूंच्या क्षेत्रफळामध्ये होणारी वाढ याला आपण स्थायूंचे प्रतलीय प्रसरण असे म्हणतो. आणि ते कोणत्या, इथे मी सूत्र देते ते ह्या सूत्राप्रमाणे लिहितात. A2 बरोबर A1
कंसामध्ये 1 अधिक सिग्मा डेल्टा टी ह्या प्रकारच्या सूत्राने आपण स्थायूंच्या प्रतलीय प्रसरण पडताळून पाहू शकतो. तर A1 व A1 आणि A2 जे आहेत ते काय आहेत तर क्षेत्रफळे आहेत. हे पत्र्याची किंवा त्याच्या प्रतलाची क्षेत्रफळे आहेत आणि सिग्मा हा पदार्थाचा प्रसरणांक आहे. जसा आपण एकरेषीयमध्ये लॅम्बडा हा प्रसरणांक म्हणून वापरला तसे इथं सिग्मा काय आहे तो प्रतलीय प्रसरणांक म्हणून आपण वापरणार आहोत. त्यानंतर तिसरं आहे ते स्थायूचे घनीय प्रसरण. आता घनीय म्हणजेच काय तर स्थायूच्या त्रिमितीय तुकड्याला उष्णता दिली होत असता त्याच्या बाजूचे प्रसरण होते व आकारमान वाढते. म्हणजेच काय तर बघा बाजूंचे प्रसरण व त्यामुळे काय होते तर स्थायूंचा आकार वाढतो, आकारमानात वाढ होते. म्हणजे बघा जर आपण एखाद्या स्थायूचा त्रिमितीय तुकडा घेतला आणि त्याला जर आपण उष्णता दिली तर त्यामध्ये काय होणार आहे तर उष्णतेबरोबर स्थायूंच्या ज्या बाजू आहेत त्या पत्र्याच्या त्या बाजू आपोआप वाढत जातील आणि त्यामुळे पत्र्याचे आकारमान सुद्धा वाढते. ते आपण बघितलं घनीय प्रसरणामध्ये. तर घनीय प्रसरण कसे लिहितात तर V2 बरोबर V1 कंसामध्ये 1 अधिक बीटा डेल्टा टी. हा जो बीटा आहे तो काय आहे तर घनीय प्रसरणांक आहे आणि V2 आणि V1 ह्या बाजू आहेत किंवा आकारमान आपण म्हणू शकतो. V2 आणि V1 ही आकारमाने आहेत आणि बीटा हा पदार्थांचा घनीय प्रसरणांक आहे. तर अशा प्रकारे या 3 पद्धतीमध्ये आपण स्थायूंचे जे प्रसरण आहे ते समजून घेऊ शकतो. एकरेषीय प्रसरणामध्ये स्थायूंच्या लांबीमध्ये वाढ होते, प्रतलीय प्रसरणामध्ये स्थायूंचे क्षेत्रफळ वाढते, तर घनीय प्रसरणामध्ये स्थायूंच्या बाजूंचे प्रसरण होऊन आकारमान वाढीस लागते.